दादा आज मी जरा तुम्हाला बेचा पाडा म्हणजे जरा वाचतोय. कसं असं पाडा असतोय शिक्षणामध्ये, शिकताना एक पाडा असतो. आता बेचा पाडा म्हटलं आमचं एकच, गोरेगावला कधी उमेदवारी नाही 20 वर्ष, संधी आली ती आम्हाला योगायोगाने चालू, पण ती पण आता थोडीशी जाते मोठ्या मनाने आम्ही घेतली माघार. पण आम्हाला एकच विषय फक्त, आमच्या बोरेगावचे रस्ते नीट करा दादा. आम्हाला चारही बाजूनी नारायणगाव जाऊ, बेला जाऊ, आळेफाटा जाऊ, कुठे जाऊ, अक्षरशः दादा लहान मुलांचे खूप हाल होतात. आणि ते तर म्हणजे प्रामुख्याने रस्त्यांचा विषय घ्या. दुसरा एक विषय असा, आमच्या गावामध्ये टेफर आहे, पर्यटन आहे. पर्यटनाला आमच्या बोरेगावमध्ये खूप असं म्हणजे चालना आहे. आणि आपल्या जुन्नर तालुका हा पर्यटन आपण केलेलंच आहे. आणि त्या माध्यमातून ते काम करा. आमचे तरुण वर्ग आहे, काही विद्यार्थी मुलं आहेत, त्यांना शैक्षणिक याच्यासाठी पण एक अशी काय म्हणतो आपण कार्यशाळा वगैरे ते पण आम्हाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ताईंना एक सांगायचं आहे, जयश्री ताईंना, तुम्ही झेडपी सदस्य होणार आहात. तुमच्याबरोबर राजू शेठ पण आहेत, ते आमचे म्हणजे मामा सासरे लागतात. आपल्या हे पण आहे, माधुरीताई पण आहे. जरा झेडपीच्या शाळेवर जरा कृपया करून जरा लक्ष ठेवा, कारण झेडपीच्या शाळेची म्हणजे काय होतं विद्यार्थीपट अक्षरशः कमी होत चाललेला आहे, दुरावस्था झालेली आहे शाळेची. त्या बाबतीत एक जरा तुम्ही ते एक लक्ष घाला. आणि सगळ्यात मोठा विषय असा आहे की आम्ही बोरीने अजूनही पुढील इलेक्शनचे उमेदवारी दावा सोडलेला नाही. आम्ही भविष्यात दावेदार राहू. आम्हाला बोरीला कोणीही कमी लेखू नका, एवढंच मला सांगायचंय. उमेदवार हा ठासूनच निवडून येतो, पण त्याला ठासून निवडून यायला जे मतदार रूपी जी दारू लागते ना, जे बळ लागतं ना, ते बळ आहे ना, आम्ही मतदार रूपी तुम्हाला बोरीतून लीड आम्ही देणारच आहे. तर आपले उमेदवार हे 100% निवडून येतील. फक्त एकच दादा मला तुम्हाला सांगणं आहे, आपल्या पक्षाचं कामकाज चांगलं आहे. आमचे सतीश शेठ जाधव आहेत, ते चांगलं काम करतात. त्यांना कुठेतरी एका उपतालुकामध्ये वगैरे असं द्या, जरा पुढच्या याच्यावर त्यांची जरा वर्णी लावा. आणि गावातले आपले होतकरू जे कार्यकर्ते असतील त्यांना पण कुठेतरी पाठबळ द्या. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.